मला सत्य कळले आहे हे मी आता बानूला सांगितले आहे। तिच्यासाठी आता माझ्याकडे काहीही करायला उरले नाही। म्हाळसा, मला तुझे म्हणणे मान्य आहे, परंतु ह्यातून निराश न होता हाती असलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करण्याची संधी आता बानूकडे आहे। परंतु ह्या साऱ्यासाठी आता कालमर्यादा निश्चित करायला हवी। आत्मज्ञान ही एक घटना आहे। एखादं पान फांदीवरून सहज पडावं इतकी ती सहज घटना कोणत्याही क्षणी घडू शकते। नाहीतर इतके प्रयत्न करून देखील ते कधी घडेल हे सांगता येणार नाही। त्यामुळे स्वाभाविकच आहे बाणाईला आत्मज्ञान होण्यासाठी जो वेळ लागेल तो तिला द्यायला हवा। याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणंच थांबवावं। बानूला सूक्ष्म देहाने शक्तिपीठाचे दर्शन घडवणे अजून व्हायचे आहे। यावेळेस तिला सूक्ष्म देहाने न नेता सहदेहाने घेऊन जावे असे मला वाटते। पण ह्यातून काय साध्य होणार आहे ते मी योग्य वेळ आल्यावर सांगतो। मला गडावर कोणीतरी येण्याची चाहूल लागत आहे। ह्यापुढे अवतार समाप्तीपर्यंत कार्य कसे करायचे याचा मी एकांतात विचार करतो। नंदी, नंदी, देवा, गडावर भृगु ऋषी आले आहेत। त्यांना तुम्हाला तात्काळ भेटायचे आहे। नंदी, भृगु ऋषींना आतमध्ये येण्यासाठी अनुमतीची काय आवश्यकता? त्यांना थेट आतमध्ये घेऊन ये। जशी आज्ञा देवा। यावेळेस भृगु ऋषींचं गडावर येणं हा एक योगायोग नसावा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.